नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण। आज आपल्यापुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील, त्यांच्या जीवनकाळातील, त्यांच्या पराक्रमाचा परमोच्च अशा प्रकारचा बिंदू असलेल्या, त्यांच्या पराक्रमाचं शिखर असलेल्या अशा एका घटनेच्या विषयी आपणास माहिती देण्यासाठी म्हणून आपल्यापुढे आलेलो आहे। खरं तर एक घटना नाही, ती घटनांची मालिका आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला आणि संभाजी महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर त्यांना अंतर्गत कलहाला तोंड द्यावं लागलं। त्याच वेळेला औरंगजेबासारखा प्रचंड मोठा शत्रू हा स्वराज्यावर चाल करून आला। एका बाजूला ते औरंगजेबाशी लढतायत, दुसऱ्या बाजूला सिद्धींशी लढतायत आणि असं सुरू असतानाच त्यांना पोर्तुगीजांशीही लढावं लागलेलं आहे। खरं तर भारतामध्ये सागरी मार्गे प्रथम येणारे पोर्तुगीज हे पहिले परदेशी होते। सागरावर त्यांचा हक्क होता। औरंगजेब बादशहासारख्या 22 सुभ्यांच्या बादशहाला देखील सागरावर संचार करायचा असेल, मोगलांची जहाजं जर सागरावर संचार करणार असतील तर त्यांना देखील पोर्तुगीजांचा परवाना घेतल्याखेरीज सागरावर संचार करता येत नव्हता। अशा या पोर्तुगीजांचे पश्चिम किनारपट्टीवर 2 राज्य होती, एक गोव्याचं आणि दुसरं उत्तर कोकणामधील चौल, वसई आणि दमण या भागाचं। म्हणजे गोवा हा त्यांच्या राज्यकारभाराचं प्रमुख ठिकाण, केंद्र ठिकाण, राजधानी जरी असली तरी उत्तर कोकणामध्ये चौल, वसई आणि दमण या भागामध्ये देखील पोर्तुगीजांचं राज्य होतं। आणि अशा रीतीने 2 राज्यांच्या माध्यमातून पश्चिम किनारपट्टीवर स्वतःचं अस्तित्व निर्माण करून असलेले पोर्तुगीज, या पोर्तुगीजांशी सातत्याने मराठ्यांचा संबंध येत असे। संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सामंजस्याच्या करारावर चर्चा त्या कालखंडामध्ये चालू होती आणि आपल्या वकिलाच्या मार्फत सामंजस्य करारावर चर्चा सुरू असतानाच मोगलांनी स्वराज्यावर आक्रमण केल्यानंतर एक विचित्र अशा प्रकारची परिस्थिती त्या कालखंडामध्ये निर्माण झाली। पोर्तुगीजांवर, गोवेकरांवर वचक बसविण्यासाठी म्हणून अंजदीव बेटावर संभाजी राजांनी तटबंदी बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपल्या स्थापत्य विशारदांना बोलावून त्याचा नकाशा वगैरे तयार करून घेतला आणि अंजदीव बेटावर तटबंदी बांधून गोवेकरांवर एक प्रकारचा वचक बसवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी तयारी सुरू केलेली होती। परंतु ही बातमी ज्या वेळेला गोवेकरांना समजली, पोर्तुगीजांना समजली, तेव्हा पोर्तुगीज व्हाईसरॉयने लगेच आपल्या सल्लागार मंडळाची बैठक बोलावली आणि सल्लागार मंडळाची बैठक बोलावून अंजदीव बेटावर आपण किल्ला बांधणं, तटबंदी बांधणं कसं आवश्यक आहे, अन्यथा मराठ्यांनी तो भाग ताब्यात घेतला आणि तिथे जर तटबंदी उभारली तर गोवा हे ठिकाण असुरक्षित होऊ शकतं, हे त्यांनी आपल्या सल्लागार मंडळाला समजावून सांगितलं। केवळ मराठेच नाही तर जंजिरेकर सिद्ध्यांचं देखील त्या बेटावर लक्ष आहे आणि त्यामुळे सिद्ध्यांनी जरी तिथे तट उभा केला तरी देखील आपल्याला तो धोक्याचा आहे, म्हणून लवकरात लवकर आपण अंजदीव बेटावर तटबंदी उभारली पाहिजे असं त्यांनी सल्लागार मंडळाच्या पुढे ठेवलं। सल्लागार मंडळाने त्याला मंजुरी दिल्यानंतर लगेच अंजदीव बेट पोर्तुगीज तारवांनी व्यापलं आणि तिथे त्यांनी तटबंदी उभी केली। संभाजी राजांनी पोर्तुगीजांना अंजदीव बेटावर तटबंदी उभा करू नये अशा पद्धतीची ताकीद दिली, परंतु त्याला पोर्तुगीज व्हाईसरॉयने उत्तर पाठवलं की अंजदीव बेट हे पोर्तुगीज राज्याचाच भाग असल्या कारणामुळे तेथे आम्हाला तटबंदी उभा करण्यासाठी किंवा किल्ला बांधण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही। आता हे सगळं एका बाजूला घडतं आहे। त्याच वेळेला मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये समेटासाठी म्हणून, सलोख्याचा म्हणून, तह होण्याकरिता म्हणून दोघांचेही वकील एकमेकांकडे येत आहेत अशा प्रकारची परिस्थिती होती। त्यातच मोघली सैनिकांनी, मोगलांच्या मोठ्या सैन्याने कल्याण भिवंडीवर आक्रमण केलं आणि कल्याण भिवंडीचा जो काही प्रदेश मराठ्यांचा होता तो प्रदेश त्यांनी जिंकून घेतला आणि 7 लक्षाची प्रचंड सेना घेऊन औरंगजेब दक्षिणेत आलेला होता। आता त्याच्यापुढे संभाजी महाराजांचा टिकाव लागणार नाही
असं वाटून पोर्तुगीजांनी एकाच वेळेला दोघांच्याकडेही बोलणी ही सुरू ठेवलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पोर्तुगीजांचं खूप जुनं स्वप्न होतं की दक्षिण कोकणचा सगळा प्रदेश गोव्याच्या राज्याला जोडून एक किनारपट्टीवर मोठं राज्य निर्माण करणं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यांना ही आता आयती संधी चालून आलेली होती. मोगलांना पोर्तुगीजांच्या मदतीची गरज होती आणि म्हणून औरंगजेबाला लिहिलेल्या पोर्तुगीज व्हॉइस रॉयच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही कोकणातील जो काही भाग आहे दक्षिण कोकणामधील तो जेव्हा जिंकून घ्याल तेव्हा जिंकून घेतल्यानंतर तो प्रदेश आम्हाला द्यावा. आता सध्या आमचा संभाजी बरोबर सलोख्याचा तह आहे आणि तसा सलोख्याचा तह असताना देखील आम्ही आमच्या चौलच्या दमणच्या वसईच्या प्रदेशामधून मोगली सैनिकांना जाण्याकरता वाट दिलेली आहे. आमच्या नद्यांमधून मोगली तारवांना नौकांना जाण्याकरता परवानगी दिलेली आहे. आमच्या राज्यामधून मोगलांच्या सैनिकांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायची परवानगी ही आम्ही दिलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही मोगलांना जी मदत करतो आहोत संभाजी राजाच्या विरोधामध्ये त्या बदल्यामध्ये दक्षिण कोकणातील जो काही प्रदेश मोगल जिंकून घेतील तो प्रदेश मोगलांनी आम्हाला द्यावा अशा प्रकारची विनंती ही पोर्तुगीज व्हॉइस रॉयने इथे औरंगजेबाकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकाच वेळेला संभाजीराजांबरोबर सलोख्याचा तह करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि त्याच वेळेला औरंगजेबाच्या सैन्याला आपल्या राज्यातून तो जाऊ देतो आहे. आपल्या राज्याच्या भागातील नद्यांमधून त्यांच्या तारवांना जाऊ देतोय, नौकांना जाऊ देतोय आणि अन्नधान्य खरेदी करायची परवानगी देतोय. हे सगळं करणं म्हणजे संभाजी महाराजांच्या विरुद्ध सरळ सरळ उघड बंड पुकारणं होतं किंवा विरुद्ध भूमिका घेणं होतं. आणि त्यामुळे संभाजी महाराज संतप्त झाले आणि संतप्त संभाजी महाराज झालेले आहेत. त्याच वेळेला चौलच्या कॅप्टनने म्हणजे चौलचा जो प्रमुख होता त्या चौलच्या प्रमुखाने चौलच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मराठ्यांच्या किल्ल्यावर तोफा टाकल्या आणि मराठ्यांच्या तटबंदीचं नुकसान केलं. हे ज्या वेळेला संभाजी महाराजांना समजलं त्यावेळेला संभाजी महाराजांनी चौलवर आक्रमण केलं. 6000 घोडदळ 6000 पायदळ आणि 2000 घोडदळासह पोर्तुगीजांच्या उत्तरेतील राज्यावर संभाजी महाराजांनी आक्रमण केलं आणि आक्रमण करून डहाणू, असेरी, सायवान, तारापूर ही जी काही ठाणी होती पोर्तुगीजांची त्या प्रदेशातील ती सगळी ठाणी मराठ्यांनी लुटली. तारापूरच्या लढाईमध्ये त्यांनी तेथील 2 पाद्र्यांना कैद करून रायगडावर बंदिवान बनवून ठेवलेलं होतं. पोर्तुगीजांचे जे काही माचवे होते, गलबत होती म्हणजे छोट्या नौका मोठ्या नौका होत्या, ह्या सगळ्या नौका त्या भागातील मराठ्यांनी पकडल्या आणि पकडून त्या बंदिस्त केल्या. हे सगळं सुरू असताना साष्ट बारदेशच्या प्रदेशातील धान्याच्या गोणी घेऊन जाणारे जे काही बैल होते हे बैल मराठ्यांनी पकडले आणि पकडून आपल्याकडे ओलीस ठेवले. आणि अशा रीतीने पोर्तुगीजांना मोठ्या प्रमाणावर धडा शिकवण्यासाठी म्हणून संभाजी महाराजांनी चौलला वेढा दिला. चौलच्या तटबंदीवर मोठ्या प्रमाणावर तोफांचा मारा मराठ्यांनी सुरू केला आणि चौलवर तोफांचा मारा सुरू केल्यानंतर आत असणारी शिबंदी मराठ्यांच्या बरोबर लढून थकून गेली. काय पराक्रम गाजवलेला आहे मराठ्यांनी. संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या सैनिकांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध गाजविलेला पराक्रम जर आपण बघितला तर संभाजी महाराजांच्या या सेनापती म्हणून असलेल्या कौशल्याची, त्यांच्या पराक्रमाच्या एकूण गाथेची ही सगळी गोष्ट जी आहे ती गोष्ट आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविणं आणि त्याचा पराक्रम लोकांना सांगणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. या चौलवर हल्ला केलेला आहे. अत्यंत दयनीय अशा प्रकारची अवस्था पोर्तुगीजांची मराठ्यांनी करून टाकलेली आहे. सैन्य लढून थकलं आणि त्यानंतर थकल्यामुळे या सैन्याच्या मदतीला
शहरामध्ये असणारे भिक्षुक म्हणजे भिकाऱ्यांना सुद्धा, इतर नागरिकांना सुद्धा सैनिकांच्या मदतीला यावं लागलेलं आहे. पोर्तुगीजांचा तिथला जो कॅप्टन आहे त्याला देखील, म्हणजे त्या ठाण्याच्या कॅप्टनला सेंट अँथनीच्या चरणाजवळ 60 अश्रफी ठेवून मराठ्यांपासून आम्हाला वाचव बाबा, आमचं संरक्षण कर म्हणून सेंट अँथनी जवळ त्या कॅप्टनला चौलच्या करुणा भाकावी लागलेली आहे. इतकंच नाही तर पोर्तुगीजांना मेरी व्हर्जिन, सेंट स्टीफन यांची करुणा भाकण्यास मराठ्यांनी भाग पाडलेला आहे. म्हणजे आपण हतबल झालेलो आहोत, मराठ्यांच्या हातून आमचं रक्षण कर म्हणून दैववादाचा, त्यांच्या संतांच्या पुढे शरण जाण्याचा इलाज त्यांना पत्करायला मराठ्यांनी लावलेला आहे. 4000 गोवेकर ख्रिस्ती हे चौलवरील या आक्रमणामुळे मुंबईस आश्रयाला निघून गेलेले आहेत. अशा रीतीने या आक्रमणानंतर प्रचंड मोठा दमण, वसई आणि चौलचा फार मोठा प्रदेश मराठ्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. आता हे जबरदस्त अशा प्रकारची उत्तर कोकणातील आपल्या राज्याची वाताहत झालेली बघून पोर्तुगीजांचा जो व्हॉइसरॉय आहे कोंदिद ऑल्व्हर, हा कोंदिद ऑल्व्हर हा जो काही व्हॉइसरॉय आहे तो संतापलेला आहे. मराठ्यांनी आमच्या राज्याची ही जी वाताहत केलेली आहे त्याबद्दल मराठ्यांना आपण शिक्षा केली पाहिजे असं त्याला वाटायला लागलेलं आहे आणि मराठ्यांना तेथून बाहेर निघून जावं लागावं, चौलचा पडलेला वेढा मराठ्यांनी उठवावा यासाठी म्हणून व्हॉइसरॉयने फोंड्याच्या किल्ल्याला मराठ्यांच्या वेढा द्यायचं ठरवलेलं आहे. जवळजवळ 1200 गोरे सैनिक, 2500 काळे शिपाई आणि 6 तोफा घेऊन तो फोंड्याच्या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी निघालेला आहे. म्हणजे गोव्यावरून निघाला, गोव्यावरून निघून दुर्भाट बंदरामध्ये, त्या काळातील अतिशय प्रसिद्ध असलेलं पश्चिम किनारपट्टीवरचं एक बंदर होतं, या दुर्भाट बंदरामध्ये तो उतरतो आणि दुर्भाट बंदरातून तो फोंड्याच्या दिशेने जातो आणि फोंड्याच्या दिशेने जाऊन एका टेकडीवर तोफा ठेवून तेथून तो तोफांचा मारा हा फोंड्याच्या किल्ल्यावर करतो. फोंड्याच्या किल्ल्याचे बुरुज ढासळायला लागलेले आहेत. पोर्तुगीजांच्या दुर्दैवाने त्यांनी हा जो काही 9 दिवसाचा वेढा फोंड्याच्या किल्ल्याला दिलेला होता, त्या काळामध्ये पावसाळा नसताना देखील प्रचंड मोठा पाऊस हा तिथे पडत होता. या पावसामुळे पोर्तुगीजांना आपला कार्यभाग लवकरात लवकर जो साध्य करायचा होता तो साध्य करता आलेला नाही आणि जवळजवळ 9 दिवस हा वेढा पडलेला आहे. दुर्भाट बंदरामध्ये ज्यावेळेला पोर्तुगीज व्हॉइसरॉय येतो तेव्हा पोर्तुगीज व्हॉइसरॉयला फोंड्याचा देसाई दुलबा नाईक, ज्याने संभाजीराजांच्या विरुद्ध बंड केलेला आहे, हा दुलबा नाईक ससैन्य येऊन तो व्हॉइसरॉयला मिळालेला आहे. यावेळेला फोंडा किल्ल्यावर 600 मराठी आहेत, म्हणजे किल्ल्यावर फक्त 600 सैनिक आहेत आणि किल्ल्याच्या बाहेर रानामध्ये 200 सैनिक हे लपून बसलेले आहेत आणि पोर्तुगीजांनी तोफांचा प्रचंड मारा सुरू केलेला आहे. हळूहळू आता या फोंडा किल्ल्याचे बुरुज ढासळायला लागलेले आहेत. मराठी चिवट प्रतिकार करतायत. फोंड्या किल्ल्याचे जे बुरुज ढासळलेले आहेत ते बुरुज रुंद करण्यासाठी म्हणून व्हॉइसरॉय आपल्या सैनिकांना तेथे पाठवतो. सैनिक ते बुरुज रुंद करतात आणि किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी म्हणून किल्ल्याच्या प्रवेश द्वारातील दरवाजावर ते कुऱ्हाडीने वार करायला लागतात. परंतु त्या दरवाजाचं जे काही लाकूड आहे ते अतिशय मजबूत अशा प्रकारचं होतं. त्यातच त्याला आतून पत्र्याचं आवरण दिलेलं होतं आणि त्यामुळे मराठ्यांनी ज्या वेळेला दरवाजावर हल्ले करायला सुरुवात केली, त्यावेळेला मराठ्यांच्या या दरवाजावर ज्या वेळेला पोर्तुगीजांनी हल्ले करायला सुरुवात केली त्यावेळेला मराठी दुसऱ्या बाजूच्या लढाईमध्ये गुंतलेले होते. म्हणजे दुसऱ्या तटावरून देखील, तटाच्या किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने देखील पोर्तुगीजांनी हल्ला केलेला होता आणि त्यांना जेव्हा समजलं की पोर्तुगीज सैनिक किल्ल्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत
तेव्हा त्यांनी येऊन या सैनिकांवर जोरदार हल्ला केला आणि त्यामध्ये अनेक सैनिक मारले गेले, बाकीचे सैनिक जखमी होऊन पळून गेले. आता हे सुरू असताना पोर्तुगीज फोंड्यावर अखेरचा हल्ला चढवणार. ज्या वेळेला पोर्तुगीज व्हॉइसरॉयने फोंड्यावर आक्रमण करायचं ठरवलं त्यावेळेला संभाजी महाराज राजापूरला होते आणि व्हॉइसरॉयने फोंड्यावर हल्ला केलेला आहे हे समजल्यानंतर संभाजी राजांनी चौलच्या वेढ्याची आणि उत्तर कोकणातील गोवेकरांचं जे काही राज्य होतं त्या राज्यावरील आक्रमणाची जबाबदारी आपले पेशवे निळोपंत याच्यावर सोडलेली आहे आणि सोडून एक मोठं सैन्य घेऊन संभाजी महाराज हे फोंड्या किल्ल्याला वाचविण्यासाठी वेगाने तिकडे आलेले आहेत. आता सतत 9 दिवस चाललेला वेढा आणि आता शेवटचा हल्ला करून किल्ला ताब्यात घ्यायची वेळ आलेली असताना अचानक संभाजी महाराज तिथे पोहोचतात आणि संभाजी महाराजांनी 800 घोडेस्वारांच्या मदतीने 600 सैनिक ते किल्ल्यामध्ये घुसवतात. आता आतल्या सैनिकांची संख्या वाढलेली आहे, मराठे पिछाडीवर आलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर मराठ्यांनी पिछाडीवरून हल्ला केला तर आपल्याला परतीचा मार्ग उरणार नाही आणि मग परतीचा मार्ग जर मराठ्यांनी अडवला तर आपल्याला आपल्या जीविताचं रक्षण करणं सुद्धा शक्य होणार नाही. म्हणून लगेच व्हॉइसरॉय आपल्या सल्लागार मंडळाची बैठक बोलावतो आणि त्या पुढे ही असलेली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कथन करतो आणि फोंडा किल्ल्याचा वेढा उठवून आपण माघार घ्यायला हवी आणि ती माघार घेण्याची परवानगी तो सल्लागार मंडळाकडून घेतो. आणि हे घेत असताना तो असं म्हणतो की माझा प्राण गेला तरी फोंडा किल्ल्यावरचा हल्ला थांबवला नसता, वेढा थांबवला नसता, परंतु आता लढून उपयोग नाही कारण आपल्यापैकी कोणीच जिवंत राहणार नाही, आपल्या मुलाबाळांचं तोंड देखील आपल्याला बघायला मिळणार नाही आणि म्हणून तो माघार घ्यायला लागतो. आता व्हॉइसरॉयने माघारीचा निर्णय घेतलेला आहे हे समजल्या सैन्य जोरदार पळायला लागतं आणि परतीचा प्रवास त्यांचा जो पळण्याचा सुरू होतो दुर्भाट बंदराकडे. त्यावेळेला रानामध्ये लपून बसलेलं जे काही 200 सैन्य मराठ्यांचं होतं ते तिथे टेकडीवर पोहोचल्या त्याच्यावर जोरदार हल्ला पोर्तुगीजांवर चढवतात आणि त्याच्यामध्ये पोर्तुगीजांचं खूप मोठं सैन्य हे मारलं जातं आणि या युद्धामध्ये येसाजी कंक शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांचे एक अतिशय स्वामिनिष्ठ सेवक म्हणून नावलौकिक ज्यांनी प्राप्त केला 1000 स्वारांचे प्रमुख असणाऱ्या येसाजी कंकांनी इथे प्रचंड मोठा पराक्रम या फोंड्याच्या किल्ल्याच्या लढ्यामध्ये त्यांनी गाजवलेला आहे. 2 वेळेला पोर्तुगीज व्हॉइसरॉय कोंदिद अल्वर हा मरता वाचलेला आहे, मृत्यूच्या दाढेतून तो परत आलेला आहे आणि या वेळेला कॅप्टन सिल्वा हा त्याचा सहकारी आणि 200 सैनिक हे ठार झालेले आहेत. खुद्द व्हॉइसरॉय जखमी झालेला आहे आणि या युद्धामध्ये येसाजी कंक आणि त्याचा पुत्र कृष्णाजी यांनी मोठा पराक्रम गाजविला. परंतु या युद्धात येसाजीचा पुत्र कृष्णाजी हा वीरगतीस प्राप्त झाला. माघार घेणाऱ्या पोर्तुगीजांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर हल्ले चढवून त्यांची वाताहत करण्याचं काम मराठ्यांनी केलं. हा पराभव पूर्वेकडे झालेल्या ख्रिस्ती राष्ट्रांचा आजवरचा सगळ्यात दारुण अशा प्रकारचा पराभव होता. म्हणजे पूर्वेकडील राष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठल्याही ख्रिस्ती राष्ट्राला असा पराभव पत्करावा लागलेला नव्हता जो पराभव संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना स्वीकारायला लावला. आणि व्हॉइसरॉय ज्या वेळेला गोव्याला परतला त्यावेळेला गोव्याला परतलेला व्हॉइसरॉय इतका संतप्त झालेला आहे, इतका निराश झालेला आहे, हताश झालेला आहे की तो जेसुइटांच्या मठामध्ये जातो आणि स्वतःला 4 दिवस कोंडून घेतोय. म्हणजे पहा, या 4 दिवसामध्ये स्वतःच मठास कोंडून घेतलेला हा व्हॉइसरॉय कोणाशी काहीही बोलत नाही
आणि कोणाची भेट देखील घेत नाही. आणि यावेळेला त्याला असं वाटलेलं आहे की संभाजी महाराज या लढ्यानंतर परत रायगडी निघून जातील. संभाजी महाराज रायगडाला परत जातील असा एक जो काही त्याचा विचार आहे किंवा असं काही जे त्याला वाटत होतं ते मात्र प्रत्यक्षामध्ये येत नाही. आणि अचानक संभाजी महाराज गोव्यावर आक्रमण करण्याचा विचार करतात आणि नदीला ओहोटी असताना संभाजी महाराज आपल्या सैन्यासह जुवे बेटावर आक्रमण करून जुवे बेटावर पोहोचतात. आता जुवे बेटावरून ज्या वेळेला धावजीच्या पलीकडे असलेले जुवेचं बेट, धावजी गावाच्या पलीकडे असलेलं, त्याला तटबंदी आहे परंतु त्याच्यावर काही फारसे सैनिक नव्हते किंवा ते सजग पण नव्हते, जागृत पण नव्हते. आणि अशा वेळेला मराठ्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केला. तिथे एक वृद्ध अशा प्रकारचा असणारा जो काही किल्लेदार आहे त्याला ठार मारून त्यांनी त्या किल्ल्याचा जुवे बेटावरील ताबा घेतला. जुवे मराठ्यांच्या ताब्यात गेलेला आहे हे जेव्हा गोव्यामध्ये समजलं तेव्हा गोव्यामध्ये प्रचंड घबराट पसरलेली आहे. सगळीकडे गोंधळ निर्माण झालेला आहे की आता संभाजी महाराज गोव्यावर आक्रमण करणार आणि गोवा आपल्या हातून जाणार की काय, अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण झालेली असताना संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करण्याच्या पूर्वीच आपण जुवे बेटावर आक्रमण करावं आणि जुवे बेटावर आक्रमण करून संभाजी राजांना आणि मराठ्यांना तेथून परतवून लावावं म्हणून कोंडिद अलवर हा व्हॉइसरॉय 400 शिपायांसह तो ओहोटीच्या वेळेला गोव्यातून निघतो आणि निघून जुवे बेटावर पोहोचतो. जुवे बेटावर आल्यानंतर त्याला मराठी कुठेही अडवत नाहीत आणि तो जुवे बेटामध्ये नगरामध्ये आत 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 चाललेला आहे. त्यावेळेला त्याचा एक सहकारी जनरल कॉस्ट, हा जनरल रिद्रुगु द कॉस्ट म्हणून जो आहे, हा रुद्रिगू द कॉस्ट हा त्याला अडवतोय आणि व्हॉइसरॉयला म्हणतोय की असं सरळ आत जाणं हे बरोबर नाही, आपण टेकडीवर इथं तोफा ठेवूया आणि आपण जुव्याच्या किल्ल्यावर तटबंदीवर तोफांचा मारा इथून करून त्या तटबंदीत ढासळवूया. परंतु असं म्हणल्यानंतर आपल्या जनरलने, आपल्या सहकार्याने दिलेला हा सल्ला मानण्याच्या ऐवजी, वास्तविक पाहता तो अनुभवी सल्ला होता, परंतु तो मानण्याच्या ऐवजी व्हॉइसरॉय त्याला असं म्हणतो की तुला व्हॉइसरॉय व्हायचं आहे का. आणि मग व्हॉइसरॉयच्या पुढे त्याचे काही चालत नाही. व्हॉइसरॉय पुढे निघतो आणि तो आतपर्यंत पोहोचल्यानंतर किल्ल्यामध्ये 800 मराठे त्यावेळेला होते आणि 800 सैनिक तिथे असताना अचानक 300 घोडेस्वारांची तुकडी ही त्या 800 सैनिकांच्या मदतीला येते आणि हे 300 घोडेस्वार आलेले बघून व्हॉइसरॉय घाबरतो आणि घाबरून तो आपल्या सैनिकांना माघार घेण्याचा आदेश देतो. तो स्वतः पळायला लागतो. त्याच वेळेला 4 मराठ्यांचे घोडेस्वार हे व्हॉइसरॉयवर चालून येतात. हातामध्ये नंग्या तलवारी घेतलेले हे जे काही घोडेस्वार आहेत, हे घोडेस्वार चालून आल्यानंतर त्याच्या हातामध्ये 2 पिस्तूल आहेत त्यावेळेला व्हॉइसरॉयच्या हातामध्ये. त्या पिस्तुलामधील गोळ्या झाडून 2 घोडेस्वारांना तो ठार करतो. दुसऱ्या पिस्तूलने एका घोडेस्वाराला तो जखमी करतो. त्याच वेळेला त्याच्या सैन्यातील एक सैनिक या घोडेस्वाराच्या आडवा घोडा घालतो आणि आपल्या व्हॉइसरॉयला वाचवतो. परंतु या वेळेला व्हॉइसरॉयला गोळी लागलेली आहे आणि गोळी लागून व्हॉइसरॉय हा जखमी झालेला आहे. इतकंच नाही तर जनरल कॉस्टच्या गालाला गोळी चाटून गेलेली आहे. हल्ला इतका जबरदस्त होता मराठ्यांचा की पोर्तुगीजांना माघार घेणं देखील शक्य झालं नाही. ज्या वेळेला ते जुवे बेटावर आले त्यावेळेला ओहोटी होती. आता भरती आलेली असल्या कारणामुळे नदीला त्यांच्या नौका सगळ्या नदीत मध्ये पाण्यामध्ये आहेत आणि त्यांना त्या आपल्या नौकांपर्यंत जाण्याकरता नदीमध्ये उड्या टाकण्याखेरीज गत्यंतर राहिलेलं नाही. त्याच वेळेला वर जी काही धरणं होती ती धरणं पोर्तुगीजांनी फोडलेली आहे आणि त्यामुळे नदीला पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. मग
कॉस्ट असेल, व्हॉइसरॉय असेल, पाण्यामध्ये उड्या मारतात आणि आपल्या नौकेपर्यंत जाऊन कसे तरी पोहोचतात. ज्यांना पोहायला येत होतं ते पोहून पलीकडे गेले, परंतु ज्यांचा दम पुरला नाही, ज्यांना पोहता येत नव्हतं, ते पाण्यामध्ये बुडून मरण पावले. इतकेच नाही तर अनेकांनी पाण्यात उड्या टाकल्या, अनेक गाळामध्ये रुतले. गाळामध्ये रुतलेल्या या पोर्तुगीज सैनिकांचा शिरच्छेद मराठ्यांनी केलेला आहे. आणि अशा रीतीने 150 सैनिक येथे पोर्तुगीजांचे ठार झालेले आहेत. आणि 150 सैनिक ठार होऊन अनेक सैनिक हे जखमी झाले. खुद्द व्हॉइसरॉयचा घोडा हा मराठ्यांनी पकडून नेला आणि कसे तरी प्राण वाचवून व्हॉइसरॉय हा गोव्याला पोहोचतोय. परंतु यावेळेला घडलेली एक घटना अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे की व्हॉइसरॉय ज्या वेळेला पळून जात होता त्यावेळेला संभाजी राजे या व्हॉइसरॉयचा पाठलाग करतायत. आणि संभाजी महाराज व्हॉइसरॉयचा पाठलाग करत असताना आपला घोडा पाण्यामध्ये घालतात आणि घोडा पोहणीला लागतो. त्यावेळेला लगेच त्यांना वाचविण्यासाठी म्हणून खंडो बल्लाळ हा शूर मराठा सैनिक तिथे उडी मारतो पाण्यामध्ये आणि उडी मारून घोड्याला पकडून बाहेर काढतो. पोहणीला लागलेला हा घोडा म्हणजे किती वीरश्री आहे. आपल्या शत्रूला तडाखा देण्याची इतकी जबरदस्त महत्वाकांक्षा आणि भावना जी संभाजी महाराजांच्या मनामध्ये आहे ती आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपण पाण्यामध्ये घोडा घातल्यानंतर त्यातून मोठं संकट ओढावू शकतं, जीवावर बेतू शकतं. या गोष्टीचा विचार देखील संभाजी महाराज करत नाहीत. आणि मग आपण हे पाहिल्यानंतर हे जे त्यांचं वर्तन आहे तेच वर्तन अखेरच्या काळामध्ये देखील झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून खंडो बल्लाळाने तिथे संभाजी महाराजांचे प्राण हे वाचविलेले आपल्याला दिसून येतात. आता हे सगळं सुरू असताना जुवे बेटावरील नागरिक, गोव्याचे नागरिक हे तटावर थांबून हा सगळा तमाशा बघतायत. पोर्तुगीजांचा होणारा मानहानीकारक अशा प्रकारचा हा जो काही पराभव आहे तो पराभव ते पाहतायत. आणि ते पाहिल्यानंतर तिथे व्हॉइसरॉय आणि जनरल कॉस्ट ठार झालेला आहे अशा प्रकारच्या वावड्या या गोव्यामध्ये पसरतात. गोव्यामध्ये प्रचंड घबराट निर्माण होते. आता आपण काही वाचत नाही, संभाजीराजे काही आपल्याला सोडत नाहीत अशा प्रकारची भावना सर्व गोवेकरांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि कोणाला तरी आपण आता व्हॉइसरॉय बनवलं पाहिजे याची तयारी सुरू असतानाच व्हॉइसरॉय गोव्यामध्ये पोहोचतो. आणि आता संभाजीराजांपासून केवळ सेंट झेवियरच आपलं रक्षण करू शकतो. म्हणून आपण सेंट झेवियरला शरण गेलं पाहिजे. म्हणून हातामध्ये मशाली घेऊन व्हॉइसरॉय, काही नागरिक हे सेंट झेवियरच्या चर्चमध्ये तिथे जातात. सेंट झेवियरची करुणा भागतात. तळघरामध्ये जिथे सेंट झेवियरचं शेव ठेवण्यात आलेलं होतं तेथे जाऊन शवपेटी उघडतात. आणि शवपेटी उघडून व्हॉइसरॉय आपली जी काही राजचिन्ह आहेत ही आपली राजचिन्ह त्या सेंट झेवियरच्या पायाशी ठेवतो. इतकंच नाही तर सेंट झेवियरच्या पायाशी आपण लिहून ठेवतो की पोर्तुगालच्या सम्राटाच्या वतीने गोव्याचं हे जे काही राज्य आहे हे राज्य मी सेंट झेवियरला अर्पण करत आहे. मराठ्यांपासून, संभाजीराजांपासून या पोर्तुगीजांच्या राज्याचं, गोव्याचं रक्षण सेंट झेवियरने करावं अशी मागणी करतो. आणि त्यांच्या डोक्यापाशी जाऊन त्यांची करुणा भागायला लागतो. आता हे सगळं बघितल्यानंतर गोव्याचं राज्य सेंट झेवियरला अर्पण केलेलं आहे. आणि संभाजीराजांपासून गोव्याचं संरक्षण करावं अशी विनंती तो सेंट झेवियरला करतोय. आता एक तर नदीला आलेली भरती, खाडीमध्ये भरती आलेली होती आणि या भरतीमुळे गोवेकर वाचले असं मराठी कागदपत्रांमध्ये म्हटलेलं जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये मराठे गोव्यावर आक्रमण करता का निघून गेले याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला काही गोष्टी त्या बाबतीमध्ये महत्वपूर्ण आहेत.
परंतु सेंट झेवियरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट इथे सांगणं मला आवश्यक वाटतं ती ही की सेंट झेवियरला तेव्हापासून गोव्याचा रक्षणकर्ता मानलं जाऊ लागलं आणि गोव्याचा रक्षणकर्ता मानलं जाऊ लागलंच नुसतं असं नाही तर यापुढे जो जो कोणी व्हॉइसरॉय गोव्यामध्ये आला पोर्तुगालकडून नियुक्त केला गेलेला त्या प्रत्येक व्हॉइसरॉयने आपला राजदंड सेंट झेवियरच्या पायाशी ठेवायचा आणि गोव्याच्या रक्षणाकरिता त्याच्याकडे करुणा भाकायची आणि मग त्यानंतरच राज्यकारभार हाती घ्यायचा ही प्रथा ही त्यानंतरच्या कालखंडामध्ये पडली आणि त्याला संभाजी महाराज जबाबदार आहेत. ही किती मोठी अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणजे एक राजा म्हणून एक सेनापती म्हणून संभाजी महाराजांनी गाजविलेला हा जो काही पराक्रम आहे तो अतुलनीय अशा प्रकारचा आहे. त्यानंतर मराठ्यांच्या सरदारांना बारदेश आणि साष्ट हा जो काही गोव्याचा प्रदेश होता साष्टी आणि बारदेशच्या प्रदेशामध्ये लुटालूट करण्यास सांगण्यात आलं. अनेक चर्चेस मराठ्यांनी त्यावेळेला लुटलेली आहे. तेथील संपत्ती लुटलेली आहे आणि पोर्तुगीजांवर प्रचंड मोठा वचक त्यांनी बसवलेला आहे. जवळजवळ 1 महिना बारदेश आणि साष्टच्या प्रदेशामध्ये मराठी धुमाकूळ घालत होते. बारदेशच्या किल्ल्यावरून 46 तोफा या मराठ्यांनी नेलेल्या आहेत आणि इतकी दहशत गोवेकरांच्या मनामध्ये मराठ्यांनी निर्माण केली की सल्लागार मंडळाच्या पुढे ठराव करून गोव्याच्या व्हॉइसरॉयने कोंदी द आल्व्हरने राजधानी गोव्याहून मुरगावला नेण्याचा ठराव मंजूर करून घेतलेला. म्हणजे प्रत्यक्ष आपली राजधानी बदलायला पोर्तुगीजांना लावणाऱ्या संभाजी महाराजांचा पराक्रम काय देदीप्यमान अशा प्रकारचा असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून संभाजी राजे अतिशय तेजस्वी अशा प्रकारचे पराक्रमी अशा प्रकारचे अतुलनीय धाडस असणारे अशा प्रकारचे राज्यकर्ते होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता संभाजी महाराजांना गोव्यावर आक्रमण का करता आलं नाही याच्या पाठीमागे काही गोष्टी आहेत. एक तर शहा आलमने किंवा मुअज्जमने महाराष्ट्राच्या कोकणातील प्रांतावर दक्षिण कोकणाच्या प्रांतावर प्रचंड मोठी अशा प्रकारची मोहीम काढलेली होती. म्हणजे जवळजवळ 45,000 सैन्य घेऊन तो कोकणामध्ये उतरलेला होता आणि त्यामुळे संभाजी राजांना आपण गोव्याच्या प्रदेशात थांबणं हे धोक्याचं आहे या गोष्टीची जाणीव झालेली होती आणि त्यामुळे तातडीने तेथून निघून रायगडी पोहोचणं हे त्यांच्याकरता आवश्यक होतं. कारण राजा सुरक्षित राहिला तरच राज्य सुरक्षित राहतं आणि म्हणून संभाजी राजांना पोर्तुगीजांवरील ही मोहीम पुढे जास्त काळ चालविणं शक्य नव्हतं. दुसरा महत्वाचा भाग हा होता की गोव्याला अतिशय मजबूत अशा प्रकारची तटबंदी होती आणि ती तटबंदी पाडून गोवा जिंकायचं असेल तर मराठ्यांकडे त्यासाठी आवश्यक असणारी जी काही गलबत होती म्हणजे युद्धनौका आवश्यक होत्या त्या युद्धनौका त्यावेळेला मराठ्यांच्या जवळ नव्हत्या. म्हणजे गोव्याचा तट धासळवून गोव्यात प्रवेश करण्यासाठी आवश्यक आरमार संभाजी महाराजांच्याकडे युद्धनौका त्यावेळेला नव्हत्या. शहजादा प्रचंड सैन्य घेऊन कोकणामध्ये येतो आहे आणि कोकणचा सगळा प्रांत जर त्याने व्यापला तर आपण एका बाजूला पोर्तुगीज आणि दुसऱ्या बाजूला मोगल अशा दुहेरी संकटामध्ये सापडू ही गोष्ट होती आणि म्हणून आणि त्यातच नदीला आलेली भरती तातडीने गोव्यावर आक्रमण करणं शक्य नव्हतं. अशा सगळ्या गोष्टींमुळे संभाजी महाराजांनी माघार घेतली. पुढे आपला प्रधान छंदोकामात्य कवी कलश याला पोर्तुगीजांच्या बरोबरच्या वाटाघाटी करण्यासाठी संभाजी महाराजांनी पाठविलेलं आपल्याला दिसून येतं. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पोर्तुगीज शिवाजी महाराजांना कधीही स्वतंत्र राज्यकर्ता म्हणून मान देत नव्हते. म्हणजे मानत नव्हते, मान देत नव्हते म्हणण्यापेक्षा म्हणजे शिवाजी महाराजांना स्वतंत्र राज्यकर्ता म्हणून त्यांच्या राजदूताला स्वतंत्र राज्यकर्त्याचा राजदूत म्हणून द्यावयाच्या ज्या काही सवलती आहेत त्या पोर्तुगीजांनी कधीच दिलेल्या नव्हत्या. परंतु संभाजी महाराजांना मात्र
पोर्तुगीज सार्वभौम राज्यकर्ता मानत होते. छत्रपती हे बिरुद ते संभाजी राजांना लावत होते. इतकंच नाही तर त्यांच्या दूतावासात जाणाऱ्या संभाजी राजांच्या दूतास सार्वभौम राज्यकर्त्याच्या दूताचा सन्मान ते देत होते. म्हणजे संभाजी महाराजांचा दूत येत आहे, वकील येत आहे म्हटल्यानंतर एक अतिशय सजवलेली नौका त्याच्या स्वागताला जात असे. त्यांना घेऊन येण्यासाठी कॅप्टन दर्जाचा एक अधिकारी हा पुढे जात असे. त्यांच्याकरता म्हणून गोव्यामध्ये एक स्वतंत्र मोठा महाल सजविलेला हा आरक्षित केला जात असे. ज्या वेळेला हा संभाजी महाराजांचा दूत पोर्तुगीज व्हॉइसरॉयला भेटायला जात असे त्यावेळेला त्याच्या पुढे पोर्तुगीजांचे 2 घोडेस्वार एडीसी हे त्यांच्या पुढे चालत असत आणि संभाजी महाराजांचा दूत पोर्तुगीजांच्या व्हॉइसरॉयशी वाटाघाटी करून परतत असताना राजाच्या साठी म्हणून दिलेला जो काही खलिता असेल तो खलिता देत असताना त्याला नजराणा देखील देत असत. म्हणजे ही सगळी राजदूताला मिळणारी प्रतिष्ठा जी आहे, राजदूताच्या बरोबर करावयाचं वर्तन जे आहे, हे शिवाजी महाराजांच्या राजदूताला हा सन्मान मिळाला नाही. शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून स्वतंत्र सार्वभौम राज्यकर्त्याचा मान पोर्तुगीजांनी दिला नाही, परंतु संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या मनामध्ये इतकी प्रचंड दहशत निर्माण केलेली होती की संभाजी महाराजांना स्वतंत्र राज्यकर्ता सार्वभौम राज्यकर्ता म्हणून त्यांनी मान दिला. त्यांच्या दूतास तो मान दिला आणि छत्रपती हे बिरुद संभाजी राजांना त्यांनी लावलेलं आपल्यास पाहावयास मिळतं. म्हणून हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की संभाजी महाराजांना आणखी काही काळ जर मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांचं अस्तित्वच इथे ठेवलं नसतं आणि पोर्तुगीजांचं अस्तित्व राहिलंच नसतं तर गोवा स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्यानंतरची जी काही चळवळ आपण चालविली ती चळवळ चालविण्याची आवश्यकता आपल्याला भासली नसती. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांनी जो विलक्षण अशा प्रकारचा पराक्रम गाजविलेला आहे तो पराक्रम हा त्यांच्या ठिकाणी असलेल्या सेनापती पदाचे गुण दर्शविणारा, त्यांच्या पराक्रमास उज्ज्वलता देणारा अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांच्या चरित्रातील पोर्तुगीजांवरील त्यांची ही जी काही मोहीम आहे ही मोहीम त्यांच्या पराक्रमाचं जणू शिखर ठरते. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र, त्यांचा खरा पराक्रम हा आपल्याला पाहायचा असेल तर त्यासाठी पोर्तुगीजांविरुद्धची ही मोहीम आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल हे, कारण संभाजी महाराजांचं चरित्र वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेण्याची संधी इथे मिळणार आहे. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर शेअर करून आपल्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण शंभूच्या राजांचं हे जे काही चरित्र आहे त्यांच्याविषयीची ही जी काही माहिती आहे ही माहिती लोकांना कळली पाहिजे, लोकांमध्ये ती जाणीव जागृती झाली पाहिजे. या एकाच विचाराने मी ही मालिका करतो आहे. तर आपल्याला जर आवडल्यास हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.